हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी इडलीसाठी पीठ वगैरे दळून ठेवलं होतं आणि मला माहीत नव्हतं खरंच. थोडंसं वातावरण थंड होतं ना, पण माझं पीठ इतकं छान आलं होतं ना, इतकं मस्त फर्मेट झालं होतं ना, छान असं फुगून आलं होतं वरती. बघू शकता कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर पीठ ना पूर्ण अर्धा टोप असं खाली होता आणि आता मस्तपैकी अर्धा टोपाच्या वरती ना छान असं फुगलेलं आहे. तर मस्तपैकी पीठ चेक केल्याच्यानंतर ना मी इथे सांबाराची तयारी मला करायची होती. तर इथे त्यासाठी ना भाज्या मी फक्त शेंगा घेतलेल्या. काल भोपळा बघितला असाल तुम्ही, भोपळा दाखवलेला मी चंद्रकोराचा तो भोपळा घातलेला आहे आणि 2 ते 3 अशी वांगी घातलेली आहेत. बाकी काहीच घातलेलं नाही. डाळ शिजवून घेतलेली, त्याच्यामध्ये ना टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे फक्त. आणि ह्याच्यामध्ये ना मी आता मला चटणी पाहिजे ना, हिरवी चटणी. त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. थोडंसं मी असं ना चिंचेचं आणि गूळ असं एक एक खडा असं असतं ना त्याच्याप्रमाणे घेतलेलं आहे. थोडंसं तिखट गोड आंबट झाली पाहिजे म्हणून कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची आणि थोडंसं लसूण घेतलेली आहे. तर ती त्याची छान अशी मी चटणी करून घेणार आहे. आणि त्यामुळे थोडंसं ना मी आपलं डाळ असते ना, भाजलेली डाळ ती घातलेली आहे. म्हणजे ते अशी चटणी ना एकदम पाण्यासारखी होत नाही, मस्त अशी मिळून येते अशी थोडीशी ना, म्हणजे अगदी एकच चमचा घातलेला आहे. तर ते आता मी चटणी वगैरे एका साईडला बनवून घेते. तर पहिला मी ना इथे सांबाराची तयारी करायची आहे ना, म्हणून मी इथे फोडणीला फक्त राई, जिरा आणि हळद आणि मसालेच घातलेला आहे, म्हणजे तिखट मसाला घातलेला आहे. तर कांदा आणि टोमॅटो ना मी डाळीमध्ये घातलं होतं ना, त्यासाठी मी फोडणीला घातलं नाही. आणि थोडीशी ना 2-3 सुकी मिरची घातलेली लालवाली. त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये पहिला जी भाजीचं पाणी आणि भाजी होती ना ते घातलेलं आहे फोडणीला. त्याच्यानंतर इथे डाळ घातलेली आहे आणि मी खूप घट्ट अशी केलेली नाही आहे. थोडीशी म्हणजे सांबारा बोललं तर थोडंसं पातळसर येतो आणि खूप असं म्हणजे घट्ट घट्ट पण चांगली वाटत नाही ती. म्हणजे मी बरोबर प्रमाणामध्ये केली होती. थोडीशी अजून एक 10 मिनटं मी उकळायला ठेवणार आहे. त्याला चांगली उकळी येऊ देणार आहे. मग ती अजून थोडीशी आटून जाईल. त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे वरून. मी फोडणीत घालायला विसरले ना, तर वरून मस्तपैकी मी हिंग घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि चिंच आणि गुळाचं मी कोळ करून ते घातलेलं आहे. छान आंबट गोड अशी तिखट माझी सांबारा होणार आहे. त्याच्यानंतर ना मी आता सांबार एका साईडला ठेवलेला आहे. तर इथे बॅटर मी एका डब्यामध्ये ना थोडंसं इडलीसाठी काढून घेतलेलं आहे. कारण का मला सगळ्या पिठामध्ये मीठ घालायचं नव्हतं आणि म्हणून छोट्या डब्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान असं बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून सगळीकडे मीठ लागेल. आता हे सगळे इडलीचे प्लेट्स आहेत ना, त्याच्यामध्ये मी तेल लावून घेतलेले आहेत आणि हे जे पीठ मी वेगळं करून घेतलेलं आहे ना, मीठ वगैरे घालून, ते मी या भांड्यामध्ये म्हणजे इडलीचा जो साचा आहे ना त्याच्यामध्ये घालणार आहे. एक एक ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या मोठ्या भांड्यामध्ये. त्याचं मस्त असं डॅब करून ते मी आता बॉईल करायला घेणार. आणि मी इडली लावली ना, त्याच्यानंतर इडली पूर्ण प्लेट्स लागल्याच्या नंतर 15 मिनटाच्या नंतर मी सगळी इडली वगैरे काढलेली आहे. एका साईडला माझा सांबार होतो आहे आणि आता एका साईडला मी इडली बनवायला ठेवलेली आहे. सांबार मस्तपैकी उकळल्याच्या नंतर एक 7-8 मिनटं उकळल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये ना सांबार पावडर असतो ना आपला, एव्हरेस्टचा सांबार पावडर मी घातलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आवडीनुसार तुम्हाला कुठला घालायचं असेल ना तुम्ही घालू शकता. पण मी एव्हरेस्टचा घातलेला आहे. मला एव्हरेस्ट खूप आवडतो, म्हणजे त्याची टेस्ट मला खूप आवडते. मला पण साडी नेसवल्यानंतर तसंच पाहिजे. कशी दिसते मी? हो हो हो. साडी नेसवला आणि नंतर उभं केलं, मी उभी अशी. आम्ही अशी Video फॅन्सी काढेपर्यंत. फॅन्सी असं उभं राहायचं, मॉडेल सारखं असं उभं राहायचं. खाली हाय उभेला guys, अक्षय कशी दिसते मी? हा खाली तिथे उभेला अक्षय येतो. कसा ना बघ करून ठेवला कसा माझ्या बेडवर. तर इथे ना सिद्धी आली होती, तर तिला साडी वगैरे नेसून द्यायची होती. ती चालली होती पूजेला तिच्या आत्याकडे. त्यासाठी ना ती साडी नेसण्यासाठी माझ्याकडे आली होती. त्यामुळे मला नाश्ता करायला खूप उशीर झाला होता. मेन म्हणजे मला पण आमंत्रण होतं, पण मी गेली नाही. मी मितालीला तिच्याबरोबर पाठवलेली आहे. तर इथे मस्तपैकी ती गेल्याच्या नंतर ना मग मी इथे नाश्ता वगैरे करून घेतला. आणि तुम्ही इडली बघू शकता, मस्त इतकी सॉफ्ट झाली होती आणि इतकी छान झाली होती ना, कारण का बॅटरच इतकं फुलून आलं होतं ना, त्यामुळे इडली खूप छान झाली होती. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर मी सांबार आणि चटणी घेतलेली आहे. मस्तपैकी अगोदर ना घरातल्यांचा सगळ्यांचा नाश्ता मी पहिला दिलेला. त्याच्यानंतर सिद्धी आली, तिची साडी नेसून दिली आणि मग मी नाश्ता करायला बसली. माझा नाश्ता वगैरे सगळं होईपर्यंत ना इथे तुम्ही बॅटर परत बघू शकता. मी परत बघितलं तर बॅटर मस्त परत फुलून आलं होतं. इतकं छान फुललं होतं ना, पण ह्याला जरा पण आंबट वगैरे असं जरा वास येत नव्हता. मस्त बॅटर छान फुललेलं होतं.
तर इथे तुम्ही बघू शकता नाश्ता वगैरे झाला. आणि इडलीचा नाश्ता बोललं ना, मला इतका कंटाळा येतो ना, कारण का भांडी त्याची एवढी पडतात ना. हा मोठा कुकर आहे ना इडलीचा, तो पकडून त्याची 4 प्लेट्स पकडून इतका मला ना वैताग येतो ना खरंच. म्हणजे ना मी इडली वगैरे फटाफट बनवून देईल, पण ना मला सांबार वगैरे पण बनवून देईल, पण मला ही भांडी घासायची ना मला खूप कंटाळा येतो. असं कोण आहे की इडलीची भांडी वगैरे घासायला खूप आवडतं म्हणून. म्हणून ना इडलीचा ना पसारा मला अजिबात, जो मला आयुषला ना माझ्या इडली सांबार आणि ते डोसा वगैरे इतका आवडतो ना, त्यासाठी ना मला महिन्यातून एकदा करावीच लागते. तर इथे चला, सगळी कामं वगैरे मी आटपून घेतलेली आहे आणि आता ना मी दुपारच्या जेवणाची तयारी करते. तर इथे ना मी वाटणाची तयारी करते. मला एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही ना, म्हणजे मी शिवल्यांचं जी व्हिडिओ टाकलेली ज्यामध्ये मी जो वाटण वापरलं आहे त्याच्यावरती कमेंट होती, ती आत्ता आलेली आहे मला कमेंट, की तुम्ही वाटण कसं वापरलेलं आहे. तर मी त्या ताईंना सांगते की हे वाटण आहे ना, म्हणजे खोबरं, सुकं खोबरं, कांदा. आता मी इथे ना ओलं खोबरं घेतलेलं आहे, पण मी जेव्हा पण वाटण काढते ना सुकं खोबरं, आता मला ना काजूच्या बिया आहेत, त्याची भाजी बनवायची आहे म्हणून मी हे वेगळं म्हणजे ओल्या खोबऱ्याचं वाटण काढते. नाहीतर ना वाटणमध्ये सुकं खोबरं, कांदा चांगलं भाजून घ्यायचं असतं. त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं गरम मसाला सगळं छान भाजायचं असतं. गरम मसाले, जे खडे गरम मसाले असतात ना, ते वेगळे भाजायचे असतात आणि ते सगळे नंतर वाटताना एकत्र वाटायचे असतात. ते सगळं गरम मसाला, कांदा, खोबरा वगैरे, लसूण, अद्रक, कोथिंबीर वगैरे सगळी छान भाजल्याच्या नंतर मग कोथिंबीर शेवटी घालायची असते, कोथिंबीर भाजायची नसते. आणि छान असं त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं असतं. तर आता मी तुम्हाला बोलले ना की मला काजूची भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी इथे वाटण तयार करते. ह्याच्यामध्ये मी जास्त गरम मसाला वगैरे घेतलेला नाही, फक्त ओला खोबरा, लसूण आणि हे घेतले, अद्रक घेतलेलं आहे आणि थोडंसं कोथिंबीर मी बाजूला ठेवली, कोथिंबीर मी नंतर घालेल. तर इथे छान पहिला मी सगळं भाजून घेते हे. आणि एका साईडला मी भात घातलेला आहे, तो पण साईड बाय साईड बघते. नाश्ता झालेला आहे, मस्तपैकी सगळी कामं वगैरे झालेली आहेत. तर विचार केला की थोडीशी कॉफी घ्यावी ना, त्याने मस्तपैकी फ्रेश वाटतं. तर ना ती आता आम्ही तिघांनी पण, मिताली ना गेलेली आहे सिद्धीबरोबर ना, तर मी आता मस्तपैकी आम्ही तिघेजणं कॉफी घेतो आहे आणि इथे माझं वाटण वगैरे मी भाजून घेते. नाहीतर ना ते जर राहिलं ना आणि मी बिया साफ करत बसली तर मला खूप उशीर होईल, म्हणून मी पहिला वाटण वगैरे काढून घेते. तर इथे नाही बघा, हे आहेत ना, हे 1 किलो मी बिया, ओल्या बिया असतात ना, त्या मी माझ्या मैत्रिणीकडनं मागवलेल्या आहेत. आणि हे कितीला मला मिळाले असतील ना, ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. जे कोकणकर वगैरे असतील ना, ती लोकं बरोबर अंदाजाने सांगतील की 1 किलो ओल्या बियाचा काय रेट वगैरे असेल. म्हणजे मी पण समजेल की हां बाबा की मला एवढं काय माहिती नाही, मी पहिल्यांदा घेतलेले आहेत. आणि मी गावी असताना एकदा बनवलेले होते, पण मी घरी मुंबईला इथे कधी बनवले नव्हते असे. त्यासाठी ना इथे मला आता तुम्ही फक्त अंदाजाने सांगा की मला हे ओल्या बियाच्या कितीला मिळालेले आहेत ते 1 किलो. तर चला, पहिला ना ह्याला खूप टाईम लागणार आहे, म्हणजे मी खूप एक्सपर्ट नाही आहे. तर माझी किती कसरत तुम्ही पुढे बघा की मी किती कसरत केलेली आहे बिया साफ करण्यासाठी. आणि ह्याचा जो चीक असतो ना, तो जर अंगावरती उडाला तर अंगावरती ना असे डाग राहतात चांगलेच मस्तपैकी. चला, तर कॉफी घेतलेली आहे आणि कॉफी पिता पिता मी बिया साफ करणार आहे. म्हणजे पहिला कॉफी पिणार, नंतर बिया साफ करणार. तर ते तुम्ही इथे बघू शकता की ह्या बिया फोडायसाठी माझी काय कसरत चाललेली आहे. मी कुठल्या पोझिशनमध्ये कशी बसलेली आहे. आणि खरंच ना, मी आयुषला ॲक्च्युली सांगितलं की थोडंसं हे मला शूट करून दे रे, मला पण सांगायला बरं पडेल की मी कशा बिया सोडल्यात म्हणून ह्या. तर ह्या ना बियाचा चीक जर उडाला, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की म्हणजे ओल्या बियांचं ना हा चीक उडाला ना, तर त्याला ना अशी म्हणजे जखम होते आणि ती लवकर बरी पण होत नाही. कारण का मला हे मनोहरने खूप असं एक्सपिरियन्स करून करून सांगितलेलं आहे. कारण का तो बोलतो, माझा नवरा ना गावचा आहे, त्याच्यामुळे ना तो बोलतो आम्ही जेव्हा बिया वगैरे काढायला जायचो ना, तर खूप म्हणजे अंगाला इतकं चीक वगैरे लागायचं, मग ते लवकर बरं व्हायचं नाही. पूर्ण मे महिना आमचा असाच जायचा. त्याच्यामुळे मी इतकी घाबरली होती ना, म्हणून मी वेळेवरती ना त्या बी ठेवली, त्याच्यावरती कपडा ठेवला आहे, हातात हँड ग्लोव्ज घातलेला आहे. त्याच्यानंतर बिया सगळ्या कापलेल्या आहेत आणि माझी वेळीला अजिबात धार नव्हती मेन म्हणजे. त्यासाठी मी ना एक दगड घेतला आणि वेळेवरती ठेवून ती बी अशी ठोकत ठोकत मग सगळ्या मी कापून घेतलेल्या आहेत. इथे माझ्या कापून झाल्याच्यानंतर मनोहरला सांगितलं की बिया सगळ्या मस्तपैकी मला सोलून दे. तो बिचारा, तो मला तेवढं सगळं काम करून दिलेलं आहे. आणि छान त्याने ना प्रत्येक एक एक बी ना पूर्ण अख्खीच्या अख्खी काढलेली आहे. त्याने पण हातामध्ये हँड ग्लोव्ज घातलेला आहे. एका हातात सुरी आहे म्हणून त्याला हँड ग्लोव्जची गरज नाही लागली. ते बघा, अशा प्रकारे ना त्यांनी सगळ्यात छान बिया काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर ना आता प्रश्न राहिलेला आहे की ह्या बियांना ना साली असतात.
तर त्या जेव्हा ओल्या असतात ना अशाच त्याला खूप ते स्ट्रॉंगली असे चिकटलेल्या असतात. त्या अशाच मी खूप काढण्याचा प्रयत्न करत होती. तर काय काय आहेत ना, हे कवळ्या बिया असतात, हिरव्या असतात. ते ना असेच खाल्ले तरी पण छान लागतात. तर पण ह्याला ना चीक असतो तरी पण. तर तो जिभेला वगैरे लागतो किंवा घशाला लागतो, म्हणून असेच खाऊ नये. ते बघा मी ना इथे सोलण्याचं असं म्हणजे ह्या बिईवरची साल सोलण्याचा खूप प्रयत्न करत होते. माझ्याने काही निघेना, पण ही एक जी मी खूप प्रयत्न केला त्याचे तुकडे तुकडे झालेले आहेत. त्याच्यानंतर मी काय केलं मग, मी गरम पाण्यामध्ये थोडंसं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला हा वाटण छान असं थंड झालेलं आहे ना, ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, कारण का मला वाटण अजून वाटायचं आहे. एका साईडला माझा भात वगैरे पण होत आलेला आहे. म्हणजे बिया इतक्या फटाफट करताना मी फटाफट, कारण का वेळेवर ठेवून मी ना ठोकून ठोकून त्या बियाचे 2-2 तुकडे असे पिसे 2 भाग केलेले आहेत. त्यामुळे माझे फटाफट झालेले आहेत. आणि ना इथे आता बी मला हे करायची आहे, बॉईल करायची आहे. पण काय झालं, आता मला जेवणाला वगैरे ना हा तेलाचा बुदली पहिला मी ना घासून घेतलेली होती आणि तेल केव्हाचं ना असंच होतं. तर मी विचार केला पहिला ना हा तेल सांडायच्या आधी ह्या बुदलीमध्ये किंवा तेलाच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. तर इथे ना हा पहिला तेल काढून मी एका साईडला ठेवलेला आहे. मी कधी पण जेव्हा तेल रिकामी करायचं असेल ना, ह्याच्यावरती पलटी मारून अशीच ठेवते. जेव्हा पीठ मळायच्या टायमाला तेल रिकामी करते तेव्हा मी परातीमध्ये ठेवते, म्हणजे जेणेकरून ना पिठाला मस्तपैकी व्यवस्थित तेल मिळेल. तर इथे आता तुम्ही बघू शकता मी पाणी गरम करायला ठेवते एवढ्यासाठीच, की त्या बिया आहेत ना त्या या गरम पाण्यात, आणि खूप असं म्हणजे मी उकळी वगैरे काढू दिली नाही. फक्त पाणी चांगलं बॉईल झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी त्या बिया ज्या आहेत ना सोललेल्या, कापलेल्या, त्या मी ह्याच्यामध्ये आता टाकणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पाणी एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे, आणि ह्या बिया आहेत ना मी पहिल्या ह्याच्यामध्ये पाणी घालून ना एकदा छान धुवून घेतलेले आहेत, आणि नंतर मग हे गरम पाण्यामध्ये मी घातलेले आहेत. जसे गरम पाण्यामध्ये घातले ना मस्तपैकी ह्याचे ना ते जे साले आहेत ना ते छान असे ओपन व्हायला लागलेले होते. तर तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे, म्हणजे खूप असे बॉईल करायचं नाही आहे, नाहीतर ना ह्याच्यामध्येच पूर्ण ते जी बिया आहे ना, म्हणजे ह्याचे गर आहेत ना ते सगळे लगेच शिजून जातील, कारण का ह्याला जास्त टाईम लागत नाही शिजण्यासाठी. आणि ना जेव्हा आपण म्हणजे सुक्या बियांची भाजी बनवतो ना काजूची, तेव्हा त्याला आपल्याला गरम पाण्यामध्ये पहिलं चांगलं भिजायला घालायला लागतात, आणि ते थोडेसे सॉफ्ट झाले ना की लगेच त्याची पण भाजी बनवू शकतो. त्याला पण तेव्हा एकदम खूप टाईम शिजवायची अशी गरज लागत नाही. तर छान तुम्ही इथे बघू शकता ना मस्तपैकी याच्या साली आहेत ना फटाफट मला इथे बघा मनोहर पण मदत करते सोलण्यासाठी. त्याने खूप मदत केली मला ह्याच्यामध्ये, म्हणजे बिया वगैरे सोलायला मला खूप मदत केली त्याने, किंवा त्याच्यातून बिया काढायच्या असतात ना, हे असतात ना बोंडं असतात ना त्याला बोंडं बोलतात, काजूची बोंडं बोलतात. त्यातून ना बिया काढायला खूप म्हणजे टास्किंग असतं ते. त्यातून व्यवस्थित ना अर्धे म्हणजे तुटले नाही पाहिजे ते, पूर्ण असे अर्धे छान झाले पाहिजे. छान बिया वगैरे साफ करून घेतल्याच्या नंतर ना मी फोडणी घातली, आणि पुढची माझी ना जी व्हिडिओ आहे ना मी फोडणी घातलेला काय काय वापरलं आहे त्याची मला माहिती नाही. सगळे मी अगोदरचे व्हिडिओ डिलीट करते तेव्हा चुकून माझ्याकडनं डिलीट झालं काय मला खरंच कळत नाही. नंतर इतकी मी शोधत होती मला मिळालंच नाही. डायरेक्ट ना हळद घातलेली आहे फोडणीला कांद्यावरती, आणि ना अशी व्हिडिओ आलेली आहे. इथे पूर्ण माझी भाजी झालेली आहेत ना त्याची व्हिडिओ आलेली आहे. पण ह्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे, तिखट घातलेलं आहे बाकी, आणि हळद घातली, बाकी काहीच घातलेलं नाही. जे वाटलेलं वाटण होतं ते घातलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये मी आता एक बटाटा आणि काजूचे जे गर आहेत ना ते घातलेले आहेत, आणि भाजी छान अशी 10 मिनटात शिजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आमचं मनोहरने एक पार्सल मागवलेलं होतं, ते फिश टँकसाठी आमच्या. ह्याच्यामध्ये ना मोटर आहे, आणि दुसरं आहे ना ते असं म्हणजे ऑक्सिजनसाठी एक रिंग मागवली होती त्याने. त्याला केव्हापासून मागवायची हे बघा, ही जी रिंग आहे ना ह्याने ना ऑक्सिजनचे बबल्स सोडतात ना, त्याने ऑक्सिजन मिळतं ना फिश टँकला, त्याच्यासाठी ते मागवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते की आमची फिश टँक, आमचे मासे किती छान आहेत ते. आणि खूप म्हणजे ह्याच्यामध्ये माझे ना गेल्या वर्षी म्हणजे आता 2 वर्ष होतील मार्चमध्ये माझ्याकडे खूप सारे मासे होते, पण ह्याच्यातले ना आता फक्त ना हे 8च मासे राहिलेले आहेत, आणि ना 4-6 मासे माझे गेलेले आहेत, म्हणजे मेलेले आहेत. त्यात हे ना खूप छोटे छोटे होते, जे छोटे शार्क आहेत ना, हे मोठे शार्क आहेत ना सॉरी, ते ना एकदम छोटे छोटे होते. ते आता केवढे मोठे झालेले आहेत 2 वर्षामध्ये. त्याच्यानंतर ना ॲक्च्युली मध्ये ना मी व्हिडिओ बनवायचं थांबवलं होतं, त्यामुळे ना मी फिश टँकचं वगैरे, आणि जेव्हा म्हणजे 5,000 सबस्क्रायबर झाले तेव्हा मी एकदा फिश टँकचं दाखवलं होतं, पण त्याच्यानंतर मी दाखवलंच नव्हतं केव्हा. तर बघा इथे ऑक्सिजन चालू केलेलं आहे, तर मस्त इथे माझ्या फिश टँकची शोभा वाढलेली आहे. चला तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते माझ्या छान छान माशांवरती, आणि ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.